समान नागरी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, गोरक्षक संरक्षण, भोंगे हटाव यासह 31 प्रमुख मागण्यांसाठी हिंदू जनसंघर्ष समितीचे 3 कार्यकर्ते मागील 7 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करत आहेत। उपोषणकर्ते राजेंद्र तोरसकर, संदीप सासने आणि सुनील सामंत यांनी आता आंदोलन अधिक तीव्र करत उद्यापासून पाणीही न घेण्याचा निर्णय घेतला आहे। आज सोमवारी उपोषणाच्या 7व्या दिवशी डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी बंद करण्यात आली। आमदार राजेश क्षीरसागर या मागण्या विधिमंडळात मांडल्या जातील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समितीच्या प्रतिनिधींची बैठक लवकरच घेतली जाईल असं आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी दिलं असल्याची माहिती उपोषणकर्ते संदीप सासणे यांनी दिली। हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आपण महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडे सकल हिंदू समाजाला ज्या अन्यायकारक ठरणाऱ्या ज्या मागण्या आहेत, ज्या जाचक ठरतात, त्या 31 मागण्या आपण संविधानात्मक मागण्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत। 1 वर्षापूर्वी तत्कालीन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव हा ठेवला होता, बैठक सुद्धा झाली होती। त्यावेळेला तोंडावर विधानसभेच्या निवडणुका असल्या कारणानं आंदोलन आपण घेऊ नये, आंदोलन घेतल्यामुळे कदाचित ह्या सगळ्या निवडणुकांवर परिणाम होईल, निवडणुका होऊ देत आणि सत्ता आल्यानंतर लगेचच ह्या आपल्या मागण्यांचा व्यवस्थित विचार केला जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं। म्हणून ते आंदोलन आपण स्थगित केलं होतं। बराच वेळ वाट बघितली। 8 महिन्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आणि त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता। तो अल्टिमेटम संपल्यानंतर तो 4 तारखेला अल्टिमेटम संपला आणि 8 तारखेपासून आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत। हे आमरण उपोषण आहे। आजपासून आम्ही औषध पाणी सुद्धा सोडलेलं आहे, उद्यापासून पाणी सुद्धा औषध सोडलेलं आहे, मेडिकल तपासणी सोडलेली आहे शासनाची आणि उद्यापासून आम्ही पाणी सुद्धा 3 जण सोडणार आहोत। मी स्वतः सुनील सामंत, संदीप सासने आणि राजू तोरसकर आम्ही 3 जण एक हिंदुत्व निष्ठ म्हणून या ठिकाणी या समितीच्या वतीनं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने याची व्यवस्थित दखल घ्यावी यासाठी आम्ही हा निर्धार केलेला आहे की आमच्या ज्या 31 मागण्या आहेत, गो हत्या बंदी आहे, गो हत्या बंदीसाठी कायदा झाला पाहिजे, लव जिहादसाठी कायदा झाला पाहिजे, लँड जिहादसाठी कायदा झाला पाहिजे, वक्फ बोर्डसाठी कायदा झाला पाहिजे आणि समान नागरी कायदा चालू आला पाहिजे, धर्मांतर बंदी झाली पाहिजे, अशा 31 मागण्या आहेत ज्या संविधानात मागण्या आहेत, राष्ट्र देव देश धर्महिताच्या मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असा आमचा अट्टहास आहे। म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि ज्यावेळेला अगदीच समतोल सगळ्या प्रकारचा ढळेल आम्ही सर्वजण सामुदायिकरित्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आत्मदहन करणार आहोत असा सुद्धा इशारा शासनाला दिलेला आहे। आंदोलनाचा 7वा दिवस आहे, कोणी भेटून गेलं काय किंवा आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर माननीय आमदार हे परवा दिवशी येऊन भेटून गेलेले आहेत। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी आपण बोलतो आणि आमच्या जी समिती आहे समितीची बैठक घडवून आणतो म्हणून सांगितलेलं आहे। आज विधानसभेत हा विषय मांडला जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। परंतु त्याच दिवशी ते विनंती पण करत होते की बाबा आमरण उपोषण जे तुमचं चालू आहे ते माझ्या विनंतीला मान देऊन स्थगित करा। पण आम्ही निर्धार ठेवलेला आहे की जोपर्यंत आमची रीतसर मागण्या पूर्ण होत नाही, रीतसर बैठक होत नाही, तोपर्यंत तरी आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असं त्यांना शब्द दिलाय। त्यामुळं काल सुद्धा बैठक आमच्या समितीची झालेली आहे त्यांच्याबरोबर। त्यामुळे आज आम्ही अपेक्षा करतोय की ते विधानसभेत मागणी करतील, मांडणी करतील आणि या मागण्यांचा उल्लेख करतील, अन्यथा हे आंदोलन असंच पुढे चालू राहील। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने जर मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही हिंदू जनसंघर्ष समितीने दिलाय।